नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढत्या वाहन चोरीच्या आणि रिक्षा चोरीच्या घटना लक्षात घेता माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर आणि ॲडिशनल सीपी सर क्राईम यांनी सूचना दिल्या होत्या की सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. दरम्यान मध्यवर्ती शाखेचे आमचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून यामध्ये जवळपास म्हणजे 2 मोठ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांना अटक केलेली आहे. ज्यामध्ये एक जी टोळी आहे सराईतांची, त्यांच्याकडून जवळपास 26 वाहनं हस्तगत केलेली आहेत आणि त्यांच्याकडून 23 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. तर यात दुसऱ्या एका आरोपीकडून 17 वाहने हस्तगत केलेली आहेत आणि त्यापासून 14 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. अटक आरोपी नासेर सद्दन खान हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्याच्यावर जवळपास 92 चोरीच्या गुन्ह्यांचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे. तर जे दुसरी टोळी पकडलेली आहे त्यामध्ये एकूण जे 26 वाहनं हे केलेले आहेत. तर यापैकी जे 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यातला एक आरोपी जो आहे त्याचं शिक्षण SY BCom झालेलं होतं आणि तो सोशल मीडियावरती वाहन चोरीचे व्हिडिओ पाहून म्हणजे शिकला आणि त्यातून म्हणजे हे नवखीच टोळी आहे. पहिलाच हा त्यांचा गुन्ह्याचा म्हणजे पकडला जाण्याचा प्रसंग आहे आणि त्यांनी सोशल मीडियावरून वाहन चोरीचं शिक्षण घेतलं आणि ते त्या पद्धतीने वाहनं चोरी करत होते. यामध्ये सर्वच्या सर्व गुन्हे जे आहेत ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी केलेले आहेत आणि काही मुंबईच्या हद्दीतले सुद्धा काही गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत. अटक आरोपींची नावं जर आपण पाहिली तर संतोष लक्ष्मण ढोले, लक्ष्मण तिपन्ना मासाळकर, संजीव गंगाराम सक्सेना आणि कैलास खेताजी चौधरी. यापैकी कैलास खेताजी चौधरी हा जो आहे तो त्या चोरीचे वाहनं घेऊन तो राजस्थान वगैरे या परिसरातल्या त्याच्या नातेवाईकांना विक्री करत असल्याचं सुद्धा तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्यांच्याकडूनही तिकडूनही आपण 5 ते 6 वाहनं रिकव्हर करून आणलेली आहे. कशा पद्धतीने हे असायचे नमके आहे अगदीच म्हणजे अशिक्षित, काही जण अल्पशिक्षित, 3री 4थी शिक्षण झालेले आरोपी आहेत. काही भाजीवाला वगैरे किंवा काही रिक्षा चालक वगैरे असे व्यवसाय करणारे ते आरोपी होते आणि रात्रीच्या वेळी एकांतात पार्क केलेलं मोटरसायकल बघून ते चोरी करत होते. बघितलं त्यांनी कशी चोरी करायची, लॉक कसं तोडायचं आणि कसं चोरायची गाडी हे तिथून शिकला आणि मग त्यांनी ते प्रयोग करून बघितले आणि तो सक्सेसफुल ठरला. ते जर मी इथे सांगितलं तर अजून तयार होतील ना, ते त्यांना पाहतील. तेच त्याचे राजस्थानचे काही नातेवाईक आणि काही इथे सुद्धा रिकव्हर झालेले आहेत गाड्या ह्या. त्यांना आपण आरोपी केलाय. राजस्थानचा जो चौधरी आहे कैलास चौधरी याने 7 गाड्या राजस्थानला पाठवल्या होत्या. त्याला आपण आरोपी केले. सोशल मीडियाचा वापर करून किती गाड्या अशा चोरल्या असतील त्यांनी? 26 गाड्या आहेत. त्यापैकी 21 मोटरसायकल आणि 5 रिक्षा आहेत त्यामध्ये.